थांबा. पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण तुमच्या आयुष्यातला एक मोठा बदल आता सुरू झाला आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, दुःख दिलं, आता तुमचं नवीन रूप त्यांना पाहायला मिळणार आहे. तुम्ही इतके दिवस खूप सहन केलंत, आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुमच्या वाटेत काटे टाकले, त्यांच्यासमोर तुमच्या आयुष्यातील फूल उमलणार आहे. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर हा संदेश दुर्लक्ष करू नका. कारण प्रत्येक कर्माचा हिशोब हा होत असतो. देवाच्या दरबारात उशीर होतो, अंधार नाही. तुझ्या आयुष्यातही प्रकाशाची वेळ जवळ आली आहे. तुझं नशीब बदलण्यापूर्वी देव काही लोकांना तुझ्या आयुष्यातून दूर करतो. हे का होतंय ते आज तुला समजून जाईल. म्हणून विश्वास ठेव. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, तुला वाटतं की तुझं काहीही होणार नाही, पण नाही बाळा. तुझ्या विरुद्ध चाललेला खेळ आता उलटला जाणार आहे. तुझ्या विरुद्ध शांतपणे चाललेला खेळ कदाचित तुला कळला नसेल, पण तुझ्या देवाला सगळं काही माहीत आहे. तू गप्प आहेस म्हणजे तू हरला नाहीस. कधी कधी देव आपल्या लेकराला शांत ठेवतो, कारण पुढचा निर्णय तो स्वतः घेणार असतो. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जी समोरून आपली असतात, पण मनातून मात्र आपल्या प्रगतीला स्वीकारू शकत नाही. आपण पुढे जावं, आपलं आयुष्य सुंदर व्हावं, आपल्याला यश मिळावं हे काही लोकांना मनापासून आवडत नाही. आपण पडावं, अडखळावं, आपल्यावर संकटे यावीत अशी अपेक्षा ठेवणारी लोकसुद्धा आपल्या आजूबाजूला आपल्या घरातच असतात. पण बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं नाही. काही गोष्टी देव आपल्या नजरेपासून लपवतो, कारण त्या गोष्टींचा सामना करण्यापेक्षा त्यातून आपल्याला बाहेर काढण्याची जबाबदारी तो स्वतः घेत असतो. तुझ्या आयुष्यात गेल्या काही दिवसापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक काही नाती बदलली, काही लोक तुझ्याशी पूर्वीसारखे बोलत नाहीत. तू प्रामाणिक असूनही तुझ्यावर गैरसमज झाले. तू चांगलं करूनही तुला किंमत मिळाली नाही. आणि त्यावेळेस तुला वाटलं की मी खरंच चुकीचा आहे का? प्रत्येक वेळी उत्तर हो असेलच असं नाही. कधी कधी समस्या तुझ्यात नसते, समस्या त्या लोकांच्या विचारात असते, ज्यांना तुझं पुढे जाणं सहन होत नाही. तू आता त्यांच्यासारखं होऊ नकोस. त्यांच्याविषयी वाईट बोलू नकोस. बदला घेण्याचा विचार करू नकोस. त्यांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देण्यात तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. तुझं काम त्यांना हरवणं नाही, तुझं काम स्वतःला जिंकणं आहे. तू शांतपणे तुझ्या मार्गावर चालत राहा. तुझ्या कामावर लक्ष दे, तुझ्या कुटुंबावर लक्ष दे, तुझ्या स्वप्नांवर लक्ष दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या देवावर विश्वास ठेव. हा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की ऐक. तुझं काम त्यांना हरवणं नाही, तर तुझं काम स्वतःला जिंकणं आहे. म्हणून माझ्या बाळा, जेव्हा माणूस आपल्या कर्मावर, देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वतःला देण्याची गरज उरत नाही. अडचणी आली म्हणजे देवाने तुला सोडलं असं मुळीच नाही. देव तुला अशा परिस्थितीतून घेऊन जात आहे जिथून बाहेर आल्यानंतर तू आधीपेक्षा अधिक मजबूत झालेला असशील. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी किंमत कोणीतरी ओळखली नाही म्हणून ती तू कमी करू नकोस. तुझ्या मेहनतीचं कौतुक कोणी केलं नाही म्हणून तुझी मेहनत वाया जाणार नाही. काळ बदलायला वेळ लागत नाही, पण काळ कायम एकसारखा राहत नाही. कोणी तुझ्या विरुद्ध बोललं तरी तू तुझं ध्येय सोडणार नाहीस हे तू ठरव. कोणी तुला कमी लेखलं तरी तू स्वतःवरचा विश्वास कमी करणार नाहीस. तू थांबणार नाहीस.
कोणीतरी तुझ्यासाठी चुकीचं केलं म्हणून तू स्वतः चुकीचा मार्ग निवडणार नाहीस. देवाचा न्याय तुझ्या हातात नाही, पण तुझं कर्म तुझ्या हातात आहे. म्हणून कर्म करत राहा, मन स्वच्छ ठेव आणि प्रामाणिकपणे मेहनत कर. ज्यांच्यामुळे तुझ्या मनाला त्रास झाला त्यांच्यापासून आवश्यक ते अंतर ठेवून स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे. एक दिवस अशी वेळ नक्की येऊ शकते जेव्हा मागे वळून पाहताना तुला जाणवेल, ज्या गोष्टीला मी संकट समजत होतो तीच माझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात होती. आज जर तुझ्यावर अन्याय झाला असेल, तुला कोणी दुखावलं असेल, तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला असेल, तर तू खचू नकोस. तुझं आयुष्य त्यांच्या हातात नाही. तुझं भविष्य त्यांच्या निर्णयावर नाही. तुझ्या आयुष्याचा मार्ग तू ठरव आणि देवावर विश्वास ठेव. काही लोक तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण जर तुझी दिशा योग्य असेल, तुझी मेहनत खरी असेल आणि तुझा विश्वास मजबूत असेल, तर कोणाचाही विरोध तुझ्या संपूर्ण आयुष्याचा शेवट ठरू शकत नाही. शांत रहा, मेहनत करत रहा, योग्य कर्म करत रहा. कारण वेळ प्रत्येकाची येते, फक्त तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत बाळा, ते आपल्याला शिकवण्यासाठी येतात. कोणी संयम शिकवतं, कोणी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं, कोणी शिकवतं की प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नसतो. आज तुझ्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेली तर स्वतःला दोष देऊ नकोस, कारण ज्या गोष्टीला तू शेवट समजतोस कधी कधी तीच गोष्ट देवाने दिलेली दिशा असते. माझ्या बाळा, कधी कधी अनेकदा लोकांच्या मतामध्ये इतके अडकून जातो की स्वतःचं आयुष्य जगायला विसरतो. लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, मी आवडेल का, या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण स्वतःचा आवाज हरवून बसतो. पण आता ते थांबव. तुझं आयुष्य कोणाला खुश करण्यासाठी मिळालेलं नाही. तुला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आयुष्य मिळालं आहे. आज तू छोट्या पायरीवर असशील, उद्या मेहनतीचं फळ तुला दिसणार आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही तुला अपयश मिळालं असेल. अपयश म्हणजे तुझी कहाणी संपली असं नाही. ते फक्त पुढच्या अध्यायापूर्वीची एक कठीण भाग आहे. स्वतःला पुन्हा उभं कर. काल ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढे जा. कारण सर्वात सुंदर विजय तो आहे जेव्हा तुला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज उरणार नाही. तुझं काम बोलतं, तुझी मेहनत बोलते, तुझं यश बोलतं. आणि मग ज्यांनी तुला कधीच समजून घेतलं नाही त्यांनाही शांतपणे तुझी किंमत समजते. पण त्या दिवसाची वाट पाहत तू बसू नकोस. आजपासून स्वतःसाठी जगायला सुरुवात कर. राग मनात ठेवू नकोस. भूतकाळाचा भार घेऊन पुढे जाऊ नकोस. ज्यांनी दुखावलं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळेलच असं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एखाद्या माणसाकडून मिळणं आवश्यक नसतं. काही प्रश्नांची उत्तरे ही वेळ देत असते. आपली स्वतःची प्रगती ही काही जखम भरून काढते. तू कोणाच्या मतामुळे थांबणार नाहीस. कोणाच्या नकारामुळे स्वतःचा विश्वास गमावणार नाहीस. कोणीतरी तुला कमी समजलं म्हणून स्वतःची किंमत कमी करणार नाहीस. तुझी खरी ओळख दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही. ती तुझ्या कर्माने, तुझ्या स्वभावाने, तू अडचणीमध्येही किती मजबूत राहतोस यावर ठरते. आज ज्यांनी तुझी किंमत कमी केली त्यांच्या मागे तू धावू नकोस. ज्यांनी आयुष्यात तुझ्यासाठी दुःख आले, संघर्ष तुला मिळवून दिला, त्यांच्या बाजूने तू उभा राहू नकोस. लोक येतील, काळ येईल, निघून जाईल, तुझ्या आयुष्यासोबत कायम राहणार नाही. देवावर श्रद्धा ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःची काळजी घे आणि शांतपणे पुढे चालत राहा.
कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यात आता भगवंताचा आशीर्वाद मिळणार आहे आणि आता विजय फक्त तुझाच होणार आहे. थांब बाळा, रडू नकोस. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या असतील, कितीही वेळा तू खचला असशील, पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. भगवंताची कृपा तुझ्यावर आहे, लक्षात ठेव. आता तुझ्या आयुष्यात पराभव नाही, तर विजयाचा मार्ग तयार होत आहे. माझ्या बाळा, तू मेहनत करूनही अपेक्षित परिणाम तुला मिळत नाही. मनापासून प्रयत्न करूनही आयुष्यात अडथळेच येतात. कितीही धीर धरला तरी मनात एकच प्रश्न, मीच का? भगवंत शांत आहे म्हणजे तुझ्याकडे दुर्लक्ष करतो असं नाही. तुझ्या मनातील प्रत्येक चिंता त्याला माहीत आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची त्याला जाणीव आहे. तू कोणाला न सांगता सहन केलेला त्रासही त्याच्यापासून लपला नाही. आत्तापर्यंत जे काही घडलं त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नकोस. त्या कठीण काळाने तुला तो धडा शिकवला जो सुखाच्या काळात आधीच शिकता आला नसता. काही लोक तुझ्या आयुष्यातून दूर झाले कारण तुझ्या पुढच्या प्रवासासाठी त्यांची साथ आवश्यक नव्हती. काही संधी हातातून गेल्या कारण त्यापेक्षा चांगली संधी तुझ्यासाठी तयार होत होती. आजचा संघर्ष उद्याच्या विजयाची तयारी असणार आहे, म्हणून हार मानू नकोस. भगवंतावर विश्वास ठेव म्हणजे सगळं काही आपोआप होईल असं नाही. भगवंतावर विश्वास म्हणजे स्वतःबरोबर स्वतःची मेहनत सुरू ठेवणं. तू एक पाऊल पुढे टाक, भगवंत तुझ्या मार्गाला दिशा देईल. तू प्रयत्न कर, तो तुला योग्य संधीपर्यंत घेऊन जाईल. तू पडला तरी पुन्हा उभा राहा. प्रत्येक पडणं म्हणजे शेवट नाही. कधीकधी ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेलं वळण असतं. फक्त एकच ठरव, मी हार मानणार नाही. विश्वास असेल तर मी यशस्वी होणार, मी जिंकणारच असे टाईप कर. लोकांना बोलू दे काय बोलायचंय, परिस्थिती येऊ दे कशीही यायची ते. यश लहान असू दे, पण तुझं प्रयत्न तू थांबवू नकोस. विजय मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ आलेला असतो जेव्हा स्वतःवरच आपल्याला शंका येते. पण जो त्या काळातूनही पुढे जातो त्याच्यासाठी एक दिवस परिस्थिती बदलते. तो दिवस तुझ्यासाठी सुद्धा येणार आहे. आज तुझ्या आयुष्यात पैशाची चिंता, नात्याची चिंता, कामाची, भविष्याची चिंता आहे. एक एक करून सगळ्या गोष्टीकडे पहा. सगळं एकाच दिवसात बदलण्याची अपेक्षा ठेवू नकोस. फक्त एक चांगलं पाऊल उचल, उद्या आणखी एक. अशा छोट्या पावलांनी तुझा मोठा विजय तयार होणार आहे. भगवंताकडे प्रार्थना कर आणि एवढंच म्हण, हे देवा, मला संकटापासून कायम दूर ठेव असं नाही, पण संकटांमधून मार्ग काढण्याची शक्ती मला दे. ही प्रार्थना मनापासून केलीस तर तुझ्यातील भीती कमी होणार आणि विश्वास वाढेल. जेव्हा मनात विश्वास निर्माण होईल तेव्हा परिस्थिती बदलण्यापूर्वी तू स्वतः बदलायला सुरुवात करशील. ज्यांनी तुला दुखवलं त्यांच्याबद्दल तू विचार करून वेळ वाया घालवू नकोस. जे गेले त्यांना जाऊ दे, जे मिळालं नाही त्याचं दुःख करू नकोस. कारण तुझ्यासमोर अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. तुझ्या आयुष्यात अजून सुंदर क्षण येणार आहेत. अनेक नवीन संधी मिळणार आहेत. अनेक स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त स्वतःवरचा, भगवंतावरचा विश्वास तू सोडू नकोस. तुझा विजय कोणाच्या पराभवावर अवलंबून नाही. तुझा विजय म्हणजे तुझ्या कालच्या स्वतःपेक्षा आज तू अधिक मजबूत होणार आहे. तुझ्या भीतीवर मात करणं, तुझ्या अडचणींवर मात करणं आणि भगवंताने दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करणं हे तुझ्या हातात आहे. भगवंताची कृपा तुझ्यावर राहो. तुझ्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदो. तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला योग्य दिशा मिळो
आणि तुझ्या आयुष्यातील कठीण काळ हळूहळू मागे जाऊन नव्या आशेची सुरुवात हो. विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि पुढे चालत राहा. कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तुझ्या विजयाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. त्या सुरुवातीसाठी तू तयार असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी माऊली तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.